न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शेतपानंद रस्ते अंतर्गत खांड गाभालेपाडा ते विक्रमगड मंजूर रस्त्याची उपाययोजना संदर्भात नगरपंचायतला विचारला ग्रामस्थांनी जाब। या योजनेअंतर्गत सतत पाठपुरावा करत तहसील कार्यालयामार्फत नगरपंचायतला 26 व 27 जून 2025 ला निकाल पत्र देऊन रस्ता देखभाल दुरुस्ती करून वाहतुकीसाठी योग्य करण्यात यावे। तरी आज तगायत या संदर्भात नगरपंचायतच्या माध्यमातून कोणतेही कारवाई झाली दिसत नसल्याने ग्रामस्थांनी नगरपंचायतला सदर विषयानुषंगाने तक्रारी अर्ज सादर केलेला आहे। तर पाहूया नगरपंचायत सदर अर्जाची दखल घेत शेतकऱ्यांसाठी रस्ता कधी खुला करते हे पाहण्यासारखे राहील। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला पांडुरंग भानुशाली, विक्रमगड तालुका ब्युरोची रिपोर्ट। ग्रामस्थ व यादव गव्हाले यांनी 2018 पासून अथक परिश्रम करून सुद्धा त्यांना गव्हालेपाडा खांड हा रोड जोडण्यासाठी अथक परिश्रम केलेत। आता बघूया, त्यांना विचारू आपण की त्यांना काय काय अडचणी आल्या आणि त्यांना मिळाली का परमिशन। आम्ही मुख्याधिकारी साहेब नगरपंचायत विक्रमगड, नगराध्यक्ष विक्रमगड, उपनगराध्यक्ष नगरपंचायत विक्रमगड यांच्याकडे आम्ही आज मागणी केलेली आहे का 2026-27 ला माननीय तहसीलदार विक्रमगड यांनी विक्रमगड गव्हालेपाडा खांड जाणारा हा रस्ता मोजून दिलेला आहे। त्याची देखभाल दुरुस्ती नगरपंचायतकडे दिलेली आहे। त्याच्यावरती माती मुरुम टाकून तो योग्य वापरण्याकरिता करून देण्यासाठी यांना पत्र दिलेलं आहे। त्याचं पत्रव्यवहार पण झालेला आहे। म्हणून आज आम्ही त्यांच्याकडे मागणी करण्यासाठी आलेलो आहेत का जो तुम्हाला तहसीलने तुम्हाला आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे आम्हाला रस्ता करून देण्यात यावा ही विनंती केलेली आहे। आणखी काही तुमच्या मूलभूत गरजा आहेत का? नाही, आज चर्चेमध्ये आम्ही उपनगरचे अध्यक्ष वगैरे यांच्यासोबत बसलो, पॉझिटिव्ह एकदम चर्चा झालेली आहे। याच्यामध्ये आम्ही एक मुद्दा घेतलेला आहे का गव्हालेपाड्यातील लोकांना रस्त्याची तर सोय नाहीच आहे, त्याचबरोबर पाण्याची खूप मोठी बिकट परिस्थिती आहे, त्याच्याबद्दल एक चर्चा झाली पाणी मिळण्याबाबत। आणि दुसरी म्हणजे हे घरकुलाचे अर्ज जे केलेले आहेत लोकांनी, त्याला अजून कोणाला घरकुल वगैरे काय भेटलेलं नाही, त्याच्यासाठी काय करावं लागेल का त्या लोकांना घरकुल भेटेल का कागदपत्री संदर्भात ती चर्चा झालेली आहे। कॅमेरामॅन सह अनिल फसाळे, पांडुरंग भानुशालीची न्यूज।